रोजमेरीचं झाड दाखव अशा बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या. आज दाखवणारच आहे, कारण मी नर्सरीमध्ये गेलते. तसं तर आपल्या घरी रोजमेरीचं झाड आहे, पण योगायोगे तिथं नर्सरीत गेल्यानंतर खूप झाडं छान आली होती, तर म्हटलं दाखवावं. सकाळ सकाळी तुम्ही म्हणाल एवढं मोठं तेल मी कशासाठी गरम करायला ठेवलं होतं, तर काल जे लोणचं बनवलेलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली ना, त्याच्यासाठीच हे 1 किलो तेल म्हणजे 1 लिटर तेल आहे ना, ते गरम करून मस्त असं थंड होण्यासाठी ठेवलं होतं. पाठीमागे घड्याळात ना तुम्ही बघितलं असेल 8 वाजून 10 मिनिटं होत आले होते. म्हटलं चला किचन ओट्यावरती स्वयंपाकाचा पसारा होण्या अगोदरच लोणच्याची रेसिपी शूट करूया, म्हणून ती सगळी तयारी चालू होती. इथं आता तोपर्यंत काल मी मस्त असा मेथांबा सुद्धा केला होता. काल 4-4:30 वाजता मेथांब्याच्या रेसिपीची शूट घेतला होता आणि तो मेथांबा सकाळी थंड झाल्यानंतर इथं काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवत आहे. काचेची भरणी स्वच्छ धुवून रात्रीच मी ठेवली होती आणि बघा फ्रीजमध्ये हा मेथांबा ठेवणार आहे, पण त्याच्या अगोदर समोर बघितलं तर तुम्हाला दिसेल की झाकणाच्या तिथं ना मी एक टिश्यूचा तुकडा लावलेला आहे. का लावला तर कधी कधी लाईट जाते बघा, त्यामुळे मग फ्रीज बंद असतो. अशा वेळेस काय होतं की भरणीच्या झाकणाला ना पाण्याचे थेंब साचले जातात आणि साचलेले थेंब आपण ज्या गोष्टी फ्रीजमध्ये स्टोअर केलेल्या असतात, समजा मेथांबा आहे किंवा मग हळदीचं लोणचं आहे, ते पाणी त्याच्यामध्ये पडतं आणि तो मेथांबा किंवा मग ज्या काही फ्रीजमध्ये स्टोअर केलेल्या रेसिपी लोणच्याचे प्रकार आहेत ना, ते खराब होतात. त्यामुळे ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. झाकण लावताना टिश्यूचा एक छोटासा तुकडा तिथं ठेवायचा, म्हणजे टिश्यू जरी झाकणाच्या इकडं पाणी सुटलं तर तो टिश्यू ऑब्झर्व करून घेतो आणि आपल्या लोणच्यामध्ये पाणी वगैरे पडत नाही आणि ती गोष्ट खराब होत नाही. आता सकाळ सकाळी मस्त असं बघा, काल आमच्याकडं लाईट नव्हती बऱ्याच वेळ, दिवसभर म्हटलं तरी चालेल. त्यानंतर म्हणजे झाडांना पाणी द्यायचं होतं, पण वरती अगोदर फुल लाईट आल्यानंतर टाकीत पाणी चढवून घेतलं होतं आणि सकाळ सकाळी एकदम बघितलं तर व्होल्टेज फुल होतं, म्हणून किचनमधलं काम तसंच अर्धवट सोडलं. चला म्हटलं थोडा स्वयंपाकाला उशीर झाला तर चालतोय, पण उन्हाचा ताव वाढण्या अगोदर झाडाला पाणी देऊन घेऊया, म्हणून अगोदर मस्त झाडांना पाणी देऊन घेतलं. कारण बघा 11 नंतर परत एकतर 1-1.5 दिवस लेट झालं होतं. बुधवारी लाईट नव्हती, गुरुवारी ही दिवसभर ये जा लाईट करत होती आणि शुक्रवारी ही खूप डीम लाईट होती. त्यामुळं म्हटलं चला अगोदर तर पाणी देऊन घेऊया, कारण एकदा का मुलांना उन्हाचा शॉक बसला ना तर लवकर झाडं उपजारी येत नाहीत. आणि इथं कुंडीत बऱ्याच जास्वंद आहेत ना, त्या तर भरपूर सुकल्या होत्या, म्हणून मग आता पटकरनं लाईट फुल आहे तोपर्यंत सगळ्या झाडांना पाणी देऊन घेतलं. माझ्याकडे या साईडला ना मिनेचर एक जोरा आहे ना, तो पांढरा आहे, पण मला वाटतं त्याला सावलीची गरज आहे, म्हणून मग त्या एक जोराच्या झाडाला पण बघू. आता खूप दिवस झालं फुलं आली नाहीत, म्हणून ती कुंडीसुद्धा मी उचलून ना आता समोरच्या बाजूला ठेवणार आहे. आत्ता थोड्या थोड्या कळ्या यायला लागलेत त्याला, मिनेचर एक जोराला. जेव्हा कधी त्याला पांढरे असे फुलाचे गुच्छ येतील ना, तेव्हा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. झाडांना ना वेळच्या वेळी पाणी दिलं, खत दिलं तर झाडं छान फुलतात, बहरतात, फळं येतात. आता मी 1-2 दिवसात तुमच्यासोबत ना गार्डन कसं मेंटेन ठेवते ह्याच्या संदर्भातलं किंवा डिटेलमध्ये शेणखत वापरते हे तर दाखवलं आहे, पण आणखीन काही गोष्टी आहेत त्या शेअर करते किंवा कसं ठेवते क्लीन, ते व्हिडिओ नक्की तुम्हाला बघायला आवडेलच. आता हेच आहे मिनेचर एक जोराचं झाड, तर ते ठेवून घेतलं. घरात गेले आणि तोपर्यंत ना हे तेलसुद्धा थंड झालं होतं आणि लोणचं बघा आपलं इतकं अप्रतिम टेस्टला झालंय ना लोणचं, मस्त एकदम झाले बघा गावरान चवीचं. ह्याची रेसिपी तर मी कालच तुमच्यासोबत शेअर केली आहे. जर तुम्ही लोणचं बनवणार असाल ना तर नक्की जाऊन रेसिपी चेक करा आणि या पद्धतीने बनवा. मी माझ्या आईला विचारूनच हे लोणचं बनवलं होतं, खूप मस्त झाले. त्यानंतर बघा इथं तांदूळ आणले होते रेशनचे. आम्हाला तसं रेशन भेटत नाही, पण ज्यांना भेटतं ना त्यांच्याकडून मी विकत घेतले होते, कारण इडली डोसा वगैरे बनवताना पण लागतात. आणि मला ना आणखीन पट्टी पापड बनवायचेत, पण माझ्याकडले ना हे साधे तांदूळ संपले होते. तेच मग एका ताईंकडून घेतले होते. म्हटलं चला चाळून स्वच्छ धुवून वाळवून ठेवूया, म्हणजे त्याचं आपल्याला पीठ दळून आणता येईल, म्हणून मग ते तांदूळ पण स्वच्छ धुतले आणि सुकायला टाकले नीट केल्यानंतर. आता केळी जी देशी होती, मी काही व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर केली होती, त्याची पूर्ण केळी संपली. घड्याला ना छोटे छोटे न वाढलेले घड राहिले होते आणि एकच बघा समोर दिसते केळी राहिली होती न पिकलेली. तर बरेच जण म्हणतात की केळीचं झाड ना अगोदर तोडायचं आणि नंतर केळीचं घड तोडायचा, पण माझं मन ना या कोणत्याच गोष्टीला मानत नव्हतं. कसं मारायचं एवढं झाड, आपल्याला त्याने एवढी सुंदर फुलं दिलेत, फळं दिलेत आणि त्याला तोडायचं आणि मग घड तोडायचा, हे माझ्या मनाला काही मान्य नव्हतं. म्हणून केळी संपू दिली आणि छोटे छोटे घड राहिले होते, त्या टायमिंगला केळीचा घड कट केला आणि नंतर मग हे केळीचं झाड होतं ना ते तोडलं. इथं मात्र छोटीशीच जागा आहे आणि त्यातच ही देशी केळीची रोपं होती आपली आणि तिथंच बघा लगेच एक झाड आलंय केळीचं.
मग मला माझं आहोंना सांगायचं चाललं होतं, हळू तोडा हां, त्या नवीन आलेल्या झाडाला लागता कामा नये. असं करत करत हळूहळू दोघांनी मिळून हे केळीचं झाड आहे ना तोडून घेतलं. आणि खरं तर ह्या केळीच्या बुंद्याच्या आतमध्ये पण एक गाभा निघतो बरं का, त्याची सुद्धा भाजी बनवतात. पण केळीचं म्हणजे थोडं जरी रुचिक लागलं ना, कपड्यांना वगैरे खूप डाग पडतात म्हणून मी काही ते भाजी करण्याचं धाडच दाखवलं नाही. नंतर ही केळीची इथलं सगळी आवरावर वगैरे करून घेतली. मात्र इतकी देशी केळी आणि ती पण झाडावरती पिकलेली मनसोक्त खाल्लीत आता. आणि समोर बघताय तुम्ही दुसऱ्या आपल्या केळीच्या झाडाला सुद्धा घड आलाय. मला वाटतं एक 2-4 दिवसात ना त्याची सुद्धा केळी छान अशी पिकायला चालू होतील. त्यानंतर दिवसभर मी काही शूट केलं नाही. संध्याकाळी मात्र सकाळी जे तुम्हाला लोणचं दाखवले ना ते भरण्यासाठी माझ्याकडे भरणी नव्हती, म्हणून जिथं नर्सरी आहे ना त्यांच्याकडेच लोणच्याच्या भरण्या वगैरे भेटतात म्हणून आणायला गेलो तर योगायोगी इतकी गुलाबाची रोपं आली होती ना, मी काय सांगू तुम्हाला. तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला माहिती आहे माझं झाडावरती किती प्रेम आहे. आणि आत्ता जे समोर तुम्ही बघितलं ना ते आलामंडाचं रोप आहे. पिवळा आलामंडा पण येतो आणि त्याच्यात हा डार्क असा वाईन कलर किंवा राणी कलर म्हणू शकतात, ते पण आलामंडाचा कलर येतो. मला घेऊ वाटत होतं पण लावणार कुठं हा प्रश्न पडलाय आता. मला जागेचा अभाव आहे. आणि हे आहे बघा अनंता या फुलाच्या झाडाचं नाव आहे. आणि मोठं डेरेदार होतं बरं का, पण मला वाटतंय आपल्या इकडलं वातावरण आहे ना कदाचित त्या झाडाला सूट होत नाही. मी 3 ते 4 वेळा अनंताचं रोप आणून लावलंय पण ते टिकलं नाही माझ्या इकडं. आणि हे समोर आत्ता रोप घेतले ना तर हेच आहे रोजमेरीचं झाड. त्या नर्सरीवाल्या दादांनी ना ह्याची किंमत मला 120 रुपये सांगितली. आणि मी जे रोप आणलं होतं ना ते आहे फक्त 30 का 40 रुपयांचं, म्हणजे थोडं छोटं होतं. पण आत्ता मी तुम्हाला रोप दाखवलंय ना तेवढंच मोठं आपलं घरचं सुद्धा रोप झालेलं आहे. मी लवकरच त्याची फांदी लावून रोप तयार होतंय का हे सुद्धा बघणार आहे. बऱ्याच ताईंचे ज्यावेळेस मी रोजमेरीचं तेल बनवलं होतं ना कमेंट आल्या कसं असतं झाड दाखव. जर कुठल्या अकलूजमधल्या आसपासच्या ताई बघत असतील ना तर हे रोजमेरीचं झाड आहे ना अकलूजमधील जी कॉलेजकडची नर्सरी आहे ना तिथं तुम्हाला आत्ता आलंय भेटून जाईल जर लवकरात लवकर तुम्ही आणायला गेला तर. आणि इतकी फुलं उमलली होती ना गुलाबाची, इतकं मनसोक्त डोळे भरून बघितले. तसं तर माझा फोकस ना आत्ता आपल्या बागेत जेवढी गुलाबाची झाड आहेत ना त्यांना जगवण्याकडे टिकवण्याकडे ह्याच्याकडे जास्त माझं लक्ष आहे. आणि इतक्या सुंदर सुंदर बघा कुंड्या होत्या. परत जेवण बनवायचे शिजवायचे पॉट सुद्धा होते. विचारले तर एकच असं इथं नर्सरीमधलं ते शॉप असल्यामुळं किमती खूप सांगतात. आता हे छोटं उदबत्ती लावायचं आहे ना त्यांनी 70 रुपये किंमत सांगितली. अगदी 10-20 रुपये कमी करून देतील, पण मला वाटत होतं की ह्याची किंमत 40-50 पर्यंत ठीक आहे. आणि हे हात लावलेलं भांडं आहे ना ते पण त्यांनी 250 का 300 रुपयाला सांगितलं. दहीचं भांडं होतं ते 150 रुपयाला सांगितलं. फक्त चौकशी केली, मन भरून बघितलं आणि घरी आले. तुळशी वृंदावन सुद्धा होतं आणि ह्यातली भरणीची चौकशी केली. खरं त्यांनी 8 नंबरची भरणी आहे ना मला सांगितली की 420 पर्यंत बसेल. परंतु मी दुसरीकडून भरणी घेतली. कितीला घेतली